कसे एखाद्या कारभाराला जर म्हणलं तुम्ही जेजुरीला दर्शनाला जा घरचे लोक मोठेपणानं 1000-4000 रुपये त्याच्या खिशात देतात. यांना फुलंब्री औरंगाबाद वळणलं लगेच सुरू करतो. काय येऊ द्या काय 90 मुळे काय झालं हे लक्ष्मीला वाटलं याचा कारभार हिसकून घेऊ हे भले लुळू राहिले मग आता लक्ष्मीनं त्याचा कारभार हिसकून घेतला मग यायला खिसे मारायला पुरण का त्याच्या खिशात काय राहिलं मग आता रे यायला नवीन धंदा झाला म्हणे कोणता हे भया माणसाचं परस आणून राहिले. परस काय असतं त्या परस मध्ये एवढं काय राहत रे परस मध्ये लय भारी आयटम आहे. कसे रे तुला माहितीये का एक बी महिला मंडळाचं परस खाली नसल तुला माहितीये का या कलियुगामध्ये सोन्याला आग लागून गेली. आता 12 महिने झाले सोनं 7-8 हजार रुपये होतं आता 9-9.5 हजाराच्या पुढे गेलं. 9,800 झालं. तू म्हणती परस मध्ये काय राहत अरे कोणाच्या परस मध्ये गंठनबाई कोणाच्या परस मध्ये निकलेस कोणाच्या परस मध्ये वाकडी ना एक बी परस खाली नाही. आणि आई सारखी जर एखादी गरीब असली तिच्या परस मध्ये काही नसत मग रे तुला वाटतं का आई गरीब येडी का तू आईच्या गाड्यात मनी पाहिले का किती बारीक नकली अरे बाई पहिल्या लक्ष्म्या गरीब होत्या सतीयुगामध्ये हे कलियुग आहे या कलियुगात कोणीच गरीब नाही. तुला वाटत असेल गरीब आहे आई माहितीये का एखाद्याच्या रोजाना जाईल बसल्या निंदीन बसल्या पण संध्याकाळी 250-300 रुपये घरी घेऊन आणि एवढंच नाही जर म्हातारा बरा असला तर ठीक जर लग्न कार्याचा एखादा फोन आला ना आई पिशी खाली होणार नाही नवऱ्याचे चोरून का होत नाही लग्नाला 2-4 हजार रुपये घेऊन जाते. बाया का चोट्टे आहे का बाया चोट्टे नाही तर चोट्टे नाही रे कोण म्हणे मी म्हणते साऱ्या बाया चोट्टे अजिबात नाही. तुला काय माहिती म्हणजे बाई म्हणून बाईकून बोलू नको त्या आईली आई तुम्ही चोट्टे आहे का त्याला काय नाही म्हणून राहिले त्याच्या ध्यानात नाही राहिलं. मी सांगतो ना बाया चोट्टे कसे तू म्हणती बाया चोट्टे कसे आहे खरं सांग बाई माणसानं काहीतरी पुरावा भेटल्याशी बोलू नये. अरे आजकाल जर आपण कोर्टात गेलो कोर्टामध्ये कागद लागतो पहिला पुरावा लागतो सबूत तसा माझ्याकडे सबूत आहे ना. काय सबूत आहे ही म्हणती बाया का चोट्टे का 7-8 वर्ष झाले बाई पहिल्या पंचवार्षिकला मोदी निवडून आले दिवाळीचा प्रेड असताना नोटबंदी झाली एका रात्यात खबर आली सकाळी टीव्ही वरती नोटबंदी झाली. मग ही म्हणती बाया चोट्टे आहे का आणि मग कोणत्या बायाच्या गाडग्यात पैसे निघले होते 500ची 1000ची तेव्हा कळालं बाया चोट्टे म्हणून. मग ही कस काय म्हणती बाया चोट्टे आहे का तो माहित नव्हतं कोणाला बाया चोट्टे. माहिती का या बाया असं चोट्टे पण मी एकटी चोट्टी नाहीये. तू काय चोट्टी राशील तू बाई बी नाही माणूस बी नाही मला माहिती ऐकलं बाई हे आम्हाला काही समजलं नाही म्हणजे खंडेरायची म्हणून तुम्हाला कळत नाही बाई का देवाला सोडेले देवाला सोडेले मग घरमालकाला कळालं नाही का एक तर पाण्या पावसात तारीख ठेवली मागं ठेवली ती लांबून घेतली आज चांगला गुरुवार होता आणि म्हणती मला सोडेले. अरे मी तिथं जेवायला आलो गडबड सरबड गावाहून मला वाटलं गुरुवारचं बरं जागरण गुरुवारचं बरं असं जेवायला बसलो शिरा वरण भात आपल्याला ते आवडत नाही. मांगरे काय लागत होत तुला घरमालकाला तुम्ही सांगायचं असतं ना. मी सांगायचं असतं हिला सोडेल होतं ना मग यायला कोण नाही घासाळत घासाळाचे का बोकडे अरे यायला दोघीला जर घासाळत असतं ना सारं खोट खाऊन उरलं असतं सकाळी आपल्याला फरक आम्हाला असतं फरक. अरे त्याला कापला असतं पण कापाला बोकडे नाही ना. आम्ही का बोकडे का तुम्ही का बोकडे का लोक का पाठी खात नाही का 660 रुपयाला भेटाना पाठी मी माहितीये का भाऊ आम्ही बोकडे बी नाही पाठी बी नाही त्या बोकडे बी नाही म्हणे पाठी बी नाही. मग कोणी पाय सांगलं अरे ओळखलं ही फुलडी ना लंब्या हाडाची बकरी कोणती राजस्थानी अशी लंबी लचकीच राहते तिच्या मानाला काय राहतो डोळे काय झालं बकरी लोळ्याला त्या तुला लोळ्या नाही का ते सुरायल्या कुठे या काही खुना नाही खुली ती पाठीमागची ही
अरे ही पकाडी बी नाही, मग ही धेंडाळेल पाठ. पाठी बाई दुसरं समजून सांग दुसरं. असं का हा. तुम्हाला माहितीये का खंडेरायाची मुरळी कळत नाही, नाही. देवाला सोडेल सुद्धा कळत नाही. कळत नाही. मी नाही का देवाची देवदासी हो. काय म्हणते मी काय ऐकलं नाही बा. तुला कधी ऐकू येतं रे? आता ऐकू यायचं. हा पुढं चालून लक्ष्मी आली. हा तू नाही म्हणे त्याची मला गुपचित गुपचित हा म्हणलं ना. एखादी माया भाषाला पोरगी. अरे हा आपल्या भाषेला पोरगी आहे का? अरे मग ही तीच आहे ती कोण? देवबाची भाषी. देवाची भाषी. अरे देवाची देवदासी, हा देवाची देवदासी म्हणलं. अरे भाषी नाही म्हणे, हा देवाची देवदास. देवदाशी देवदासी. मग एक काम कर, हा देऊन टाकीला फाशी. फाशी हा करे हा एक काम तुला कर. फाशी देतो. हा तू एक काम कर, त्या घरमालकाकडे जाय, अशी तुटकी मुटकी दोरी आण, हा. दे आम्हाला या मंडपला फाशी, फाशी. कर आमचं मटण हा, कर. आणि या पोट्याला खायला. हो हो बाई पागल आहे तो. हे घरमालक येडा आहे का? काय आलं? एवढं मोठं सलाबचं घर बांधलं, सारं गाव जेव घातलं आणि संध्याकाळी जागरण ठेवलं. मला काय, मी बाहेर गावचं आहे, हा मला रागाला तुम्हाला तू गेला फाशी दे, फाशी द्यायची. तुम्ही मरून जासाल, त्यांना काही तुमचं सुतूक पडाल का? त्यांचं मोठं घर आहे सलाबचं, त्याला वरलं तळ नाही काढत होतं, ते पुढल्या वर्षी डबल जागरण करेल. हा पण खरं सांगा तुम्ही कधी मेले बा, उद्या आपलं कसं व्हायचं? आपलं हा? कायचं कायचं म्हणजे येडे आहे का तुम्ही? हा. अरे या दोघी कधी मेल्या ना, मिळाल्या ते मागायले तिघं चौघं रांडव व्हायला बस. माणसं कुठं रांडव होते काय? माणसं कुठं रांड होते का? तुला कोण म्हणे माणसं रांडव करू? अजिबात नाही. अरे बाई रांडव होती का माणूस? बाया माणूस होत असतं रांड. पहिल्यानं होत होतं या म्हातारीच्या काळात. आता या मागच्या वर्षांच्या काळात माणूस रांडवच नाही हो राहिला. बाई एक तर झाले 7-8-10 वर्ष पोराला पुरी भेटू नाही राहिल्या. एखाद्याला भेटली बी, नवरीचा बाप 3-4 लाख रुपये घेऊन राहिला, मोठेपणानं ओपन मांडवात लावून राहिला लग्न, कारण पैसा नवरदेवाचा आहे ना. लग्न लागलं, आपला धर्म काय? हा हिंदू धर्म. हिंदू धर्म आपल्या हिंदू धर्माचं कुलदैवत आहे जेजुरीचा खंड जेजुरीचा खंडेराया, तुळजापूरची तुळजा भवानी. आणि एवढं नसलं तरी हा. आपल्या लेदुऱ्याची रेणुका माता, हा. सोमठाण्याची भवानी माता, आणि माता याला बी नाही गेले हा. तरी आपल्या राजूरचा गणपती. राजूरचा गणपती. घरचे म्हणते नवरदेव नवरीला दर्शनाला जा. गणपतीला दर्शनाला गेले, दर्शन केलं, केलं मंदिराला परदेशने आणली. आणली. मंदिर एक तर भलं मोठं आहे, हा नवरी जाती जमून, नवरदेव मी जमतो हा. आणि नवरदेव बसतो पायरीवर. नवरी म्हणते तुम्ही पायरीवर बसा, हा मी लगेऊन येते लगेऊन. लगेून अरे जर नवरी लगेला गेली 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 समजा, गेली नवरदेव पायरीवर वापस नाही आली. आलीच नाही, मग तिकडे काय केलं तिनं? तिकडं मग ती गेली, हा तिकडे एजंट उभाच आहे. काय म्हणतो रे? लग्नाचा नवरदेव पायाला, लग्नाचं नवरती मग ती नवरी का रांडव झाली, पोरगच रांडव झालं. मग याचं काय झालं? रांडव झालं आणि मग घरी आलं आणि मग घरच्याला म्हणतं नवरी गेली. मग नवरदेवचा बाप उजून हिंडतो. हा नवरदेव बाप काय म्हणतो रे? लोकांत सांगतो मग काय? पाय का नाही असं कांदाऱ्याची. बाई ग तू त्या देवाची मुरळी झाली कशी नाही कशी बाई ग, आम्हाला असं गाण्यामधून सांगावं बाई ग. काय नाही दिवाय. हो 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 सांग बाई. हळदी कुंकानवटी माझी भरली ग, हळदी कुंकानवटी माझी भरली ग, खंडेरायाची झाले मी मुरळी ग, मी मुरळी देवाची झाले मी मुरळी ग, बाई मुरळी. हळदी कुंकानवटी माझी भरली, हळदी कुंकानवटी माझी भरली ग,
खंडीरायाची झाले मुरळी ग बाई मुरळी खंडीरायाची झाले मुरळी ग बाई मुरळी अशा प्रमाणे मी म्हटलं तर खंडेरायाची मुरळी दिवाय बाई अरे वा तुमची आम्हाला ओळख पटली असं खरोखर तू देवी त्या खंडोबा देवाची मुरळी बाई अरे वा बाई ग हा हा तुझ्या बरोबर आणखीन कोण आहे माझ्यासोबत ती का माझी छोटी बहीण आहे. कोण आहे तिची चोट्टी बहिणी म्हणजे ए चोट्टी काय लागली इकडं अरे हे चोट्टी मग अरे छोटी म्हणजे माझ्यापेक्षा लहान हा लाल बैल आहे, लाल. ए लहान बाई काय लागली? वठण बोलायला ना मग मला ऐकून येत काय म्हणली लहान तिची लहान बहीण ती लहानी बहिणी हा तुला नाही का हा मी लहान भाऊ ही लहानी बहिणी आणि ती ती मोठी भाऊ मोठी बहीण म्हणजे या सख्या बहिणी आणि आम्ही ना, हा आम्ही बी ह्याच्याच घरातली हा. कर भाऊ ही लहानी मोठी बहीण अरे बाबा मी छोटी बहीण हाव ना ही तुपली मोठी बहीण हा हिची लहानी बहीण हा. आणि मी लहान मेव ना ए, ए, याव ना. मग घर उघडं दिसला तुला नाका लावायला जाऊ दे मग नाही तर नाही बाबा हा. म्हणजे या सख्या बहिणी बा नाही या कायच्या सख्या आल्या मग बाई तुम्ही खोटं बोला जाऊ नका हा? झालं भाऊ. आम्ही इतके हुशार आहे बाई हा. आम्ही लोक म्हणते खेड्यातले लोक येडे राहते हा आमच्या सारखं हुशार कोणी नाही हा. आम्ही तुम्हाला तोंडावर ओळखलं तोंडावर तोंडावर अरे भाऊ. तुम्ही खरं सांगा जर तुम्ही सख्या बहिणी असत्या हा नाही तुम्हाला साड्यासारख्या नसू दे पण मग यायचे तोंड तर सारखे असते ना अरे त्याला कारण आहे भाऊ काय मी पडले माझ्या मम्मीवर हा आणि ती पडली पप्पावर म्हणजे ही पप्पावर पडली हा आणि तू मम्मीवर काय याचं खरं मग हे काय रे ही म्हणते ही पडली मम्मीवर पप्पावर हा. आणि ही मोठी पडली म्हणे मम्मीवर मम्मीवर खरं सांगा ना ना ही पुढी जर मम्मीवर पडली पडली खाली मम्मी वाचन का मम्मी वाचन का अरे त्याचे मुखचंद्र मम्मी हिचं मम्मीवर गेलं तिचं पप्पावर गेलं चेहरा तोंड हा म्हणजे तोंड गेला तोंड हा मग असं समजून सांगा का सांगतच होते मी नाही आम्हाला कळत नाही ना तुला हा बाई ग ती खंडोबाची मुरळी तू कोणाची कोण बाई ग अहो देवा मी तर म्हणलं ती अंबाबाईची आराधीन हा अंबाबाईची आराधीन तू अंबाबाईची आराधीन काय म्हणाली? अरे ती म्हणे घरमालकाला सांगितलं कोण नाही जेवाच्या टायमाला या आरती घेते म्हणून ए! आरती नाही आरती नाही आणि चौथी बी नाही अरे अंबाबाईची आराधीन अरे लोक म्हणते वागे पेते बा हा. मला वाटलं मग तू घेत असेल मग. ए ही नाही का नाही ती आराधीन 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 हा कोण ही? हा ओ इकडे ओ याडांबा इकडे काय म्हणली तू आराधीन आहे हा तुला का आम्ही फेल दिसतो का हा. अरे बाई आम्ही लहानपणचे वागे हा. आम्ही परादिशी संभाजीनगरला होतो जागरणामध्ये कमीत कमी 25 आराधनी घुमत 25 आरती घुमत होत्या तिथं याच्या सारख्या होत्या का सपाट पावलाचे मग काय? पाहिलं खरं सांगतो आराधीन आहे हा. मग काय जवळ ते आहे का काय रे त्याच्या गळ्यामध्ये हा गेल्यात असतं काय असतं ते ते कोंबड्याच्या माळे कोंबड्याचे नाही अरे अरे त्याला कवळे
कोंबड्याची माळी म्हणत्या कोंबड्याच्या नाही कवड्याच्या ना हा याला सांग ना हा याला म्हण तोंडानं जमत नाही तुला सांगायला हा. मग अरे कोंबड्याच्या आणि कावड्याच्या काही दिवस तू वडूच्या बाजारात ते आणायला. हा मी ढोरा आणि घडी आणत होतो असं तोंडानं बोलाव हा तोंडाना बाई आणखी काय नाही तिचं तिच्याजवळ ते आहे का काय काय परडी परडी ते जोका मागाला अरे पराडी हा परडी आहे का आहे ना भाऊ कुठे सहायच्या देवाला ठेवलेली काय आला? काही आहे गुंफची मै आहे नाही घुमत त्या परडीमुळे तर माझ्या आईचं घुमणं बंद झालं आणि याची म्हातारी घुमायला लागली आईला घुमायला लावतो का खरं सांग हा परादिशी मी तुझ्या घरी आलतो हा तोही म्हातारी बाजावर झोपेल बर वरून 2-3 गोदाड्या टाकेल हा तरी म्हातारी अरे तिचं अंग मोडून आलतं का अंगात आलतं अरे अंग भरून आलं अंग भरून आलतं का अंगात आलतं ती थंडी वाजली हा थंडी बाई, आता काय नाही माझ्याजवळ माळ बी नाही हा पराडी परडी बी नाही हा. मग ते असत काय ते गांजा ए, ए, गांजा नाही झांजा अच्छा, अच्छा, अच्छा. हा, जा, जा. माझाचा गांजा हा. ते मला कसं येत नाही ना त्याच्यामुळे मी तुपल्याकडून खरं करून घेऊ राहिलो. वा वा वा. ऐकलं बाई तू आंबाबाईची आरती झाली कशी नाही कशी बाई गे बाई आम्हाला गाण्यामधून सांग बाई गाण्यातून सांगायचं हा आता सांगायचं का नाही हे उठून जाऊ दे मग बाबाई सांग उठून गेलं का घरी मग सांगित पैसे ऐकली आता सांगते हा सांग सांगा आवाज आली ना जरा कालवई द्यावा आवाज आली ना जरा कालवई द्यावा पगारा झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. ए, झाली नजर काळूबाई घ्यावा पदर. अगं हळू 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 चल गे गाडू नारळी वनात.
अंबाबाईची आराधी ती खंडोबाची मुरळी. हा देवा तुमची ओळख पटली बाई आम्हाला. हा कशावर देवा तुम्हाला हो हो हो. मला विचारलं दिवाय हा. माझ्या बहिणीला सुद्धा विचारलं बहिणीला विचारलं. तुम्ही कोण आहे पण आम्ही आम्ही हा आम्ही दोन आहे. ए यो मम्मद बहीण मी गफूर गफूर भाई ते कशाला बाई? तुम्ही कोणाचे कोण आहे म्हणलं बाबा आम्ही कोण आहे कोण आहे हा तुला कळत नाही का कपड्यावरून कोण आहे रे हा कपड्यावरून कळायला पाहिजे माणसाला कपड्यावर. अरे मला समजलं असं तुला काय विचारलं अरे बाई त्याचा ड्रेस कसा काय कसा तुला समजायला पाहिजे होते कोण असं. कोण आहे रे कोण आहे तिला समजत नाही. समजून सांगणार कोण आहे मी तर. मग हा तुमचा मोठेपणा सांग. हा सांग सांग मी कोण इथं. बाई, तू त्याला कळत नाही का त्यांना काय घातलेले मी काय आपलं काय नेसलं तिला समजत नाही का. पाय ना तुला कळायला पाहिजे तू बाई माणूस आहे. या दिवसामध्ये गरमूर राहिलं बरोबर आहे. आमचे नाना काय वापरी काय रे? गाऊंड जाऊ दे का तो. काय ते 3.5 मीटरचं हा राज पोशाख आहे देवाचा. आज पोशाख आहे मग असं वरून घातला तुम्ही म्हणून मग. हा वरून मी असं खाली घालायला लावतो तुम्हाला. बाई ग मला काय म्हणायचं हा. भाऊ ते जाऊ दे तिकडं हा. काय लटकून परस काऊन लटकून फिर ए, पागल आहे का तू हा ते फरस आहे म्हणते ती फरस. परत ए पागल मग काय रे काय मी कोणाला हात नाही लावते त्याला. हात लावू देत नाही तुला माहितीये का हा ते फक्त मला नाही हा त्यांची अशी अवस्था व्हायली बाई. बर त्यांना झाल्या 2 बायका. असं हा मग रे हे पहिल्या बायकोचे काय परस. म्हणून असं अरे सगळं बाई, ते पलस नाही ते खंडोबाची भांडारी आहे. आणि त्याच्यात काय राहतं भांडारा. जेवून घ्या भांडारा आहे म्हणजे. भंडारा झाला ना भाऊ पहिल्यानं जेवण अख्ख्या गावाला जेवण होतं मिळालं आता अर्ध्या कार्यक्रमात घालू लोकांना जेवण. तो भांडारा नाही हो भांडारा. पाय ना अय पागल आहे का तू. काय अरे हे कोठ्याचे लोक लय हुशार आहे. कसं एवढा मोठा आपल्या मांडवाल्यानं पिंपळगावच्या मांडवाल्यानं एवढा मोठा फोकस लावला. फोकस म्हणजे फोकस. हा फोकस लावला हा. उद्याला ढळ दिसू राहिला. बारीक पोराला विचारलं तर सांगी नाही काय. काय रे भाऊ हे अरे आमच्या घरी आठवड्यातून याचा 2-3 बाऱ्या वापर होतो. कशाला. बेसनाला वरणाला भाजीला. कालच तू आणून दे म्हणतो भांडारा आहे म्हणतो देवाचा. अ बाई काय तुझं लग्न झालं का. आणि मग मग त्यावेळेला काय लावलं होतं. शेण काय लावलं होतं. हळद होती ना हळद हळद होते का? म्हणजे मला कसं वाटलं गांधार गेंधार झाला आमचं शेणच लावते. हा ना काय काय त्या दिवशी तो नवरा दारू पिऊन आला त्या दिवशी तो मारलो त्याला. हा. त्याला खिसून काय लाईत होती तो. चला आंबे हळद हीच होती ना मग. आपल्याला नाही माहित भाऊ. तुम्हाला नव्हती लावली मी त्या दिवशी. पण मला कधी मारलं तो लोकात काय चौघा घालली बाई चालला. मग तुमची नळगी कसं आपला घरचा व्यवहार घरी राहिला. अरे भाऊ हा, ही नवरदेव व्हायला चालती. चालती असं ही वरणात चालती बेसनात चालती. एका ठिकाणी जर माणसाला मार लागला त्या ठिकाणी लावायला चालती. याला म्हणतात कोरी सवासीन हळद. अरे हे मारल्यावर बी चालती म्हणे. असं मला काय म्हणायचं काय मला असं फालतच वाटत बा. मग कशाचं रे. त्या दिवशी ना मला मारलं म्हणे. मला लावली एकदाच लावली होती. तुम्हाला रोजच मारी ती. तुला काय वाटतं मी गळ्यात घालून हिंडतो. तुम्हाला माहिती बायको रोजच मारती काय. मी म्हणलं मग सांगा त्याच्यामुळं हा संगत त्याच्यामुळं ठेवलं. बाई हा देवा आम्ही म्हणलं खंडोबाची वाघ ही. काय वांगे हा वांगे बरोबर आहे बाई. बटाटे कांदे टमाटे. मला काय करायचं भाऊ हा. तुम्ही खंडोबाचे वांगे हा वांगे तू कोणतं वांग आणि हे कोणतं वांग रे हे बारीक वांगण हे मोठं वांग करे भाजी जर करायची तर मग कर 4 कापा करायच्या. हा. मध्ये मस्त फरवेन ते भरायचं. मसाला भरायचा असं टेस्टी लागत आणि करे हा. मला भरीतले आवडतं याच खाई करू. एवढं मोठं हा मग वांग भरीत असं मोठं. बंगाळ आहे रे हा बंगाल असं आहे का? हा. करे मल्ले मोठी पंचायत पाहिजे भाऊ कायची तुला माहिती का हा. हे पुढे चुलीत बसणार नाही चूल फोडीन ते पुढे शेगडीवर मारणार नाही सगळी फुटून जाईल. मला काय म्हणायचं हा. पण उल्लंघात जाणार नाही बरोबर आहे. मग याचं करायचं कसं भरीत तुला लय खायची आवड आहे का. लय आवडते मी सांगतो तसं कर. कसं रे याला चुलीत घालू नको मग सगळीवर ठेवू नको. मग रे याला आहे ना आपल्या गोठ्याला ते असन ना काय माशानभूमी असं ना मसन खाईमध्ये भाजी तो मला. मी असं वरपाळला असतं नाही. ए पागल वांगे नाही मग खंडोबाचे वाघे. हो आम्हाला वागे समजत नाही वाघे कळत नाही. अजिबात समजत नाही खंडोबाचे भक्त
काय तो म्हणे खंडोबाचं बागत हा पण आमचं बागत नाही. का बरं लोक सुपाऱ्या देत नाही ना हो. नाही ना फुकट आली तुम्ही इथं नाही, कमी असेल ना. भक्त कळत नाही अजिबात नाही बाई आम्ही खंडोबाची पुजारी काय म्हणे तुला 17 बाऱ्या सांगितलं हा आजारी होता तर मग आला काय आला हा? अरे आजारी नाही तो काय म्हणला माहितीये का काय मोठं ना म्हणे आपल्या पाहुण्याचं गाव आहे आमच्या गावचे इथं 2-3 पोरी गेले त्याला वाटलं बा पट्यात आपले पाहुणे आजारी बी असलो निस्ता जागा घालून आणि भांडारी घालून कधी उभा राहिलो नाही बी काही म्हणलं बरं. सकाळी कार्यक्रम वळताना 700-800 रुपये बांधले अरे मी आजारी नाही पुजारी देवाचा पुजारी पुजारी सुद्धा आम्हाला समजत नाही भाऊ नाही अजिबात नाही बाई आम्ही खंडोबाची गायनचारी काय म्हणतो रे ए पागायला करतो काय खाल्लं तिकडं घाली तर खरं आला. अरे घाण नाही हा? गायनचारी म्हणजे गायक हा गायक 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 आहे हा. खंडोबाचे गायक हा आता एक वाटत नाही भाऊ तुम्ही गायक असेल म्हणून मग लय मोठा गायक आहे यो. हा, मग मग कसं गातो रे भाऊ ह्यो? आहा. कोणता थोरी हा यो, महिषासूर. महिषासूर बाई आम्ही म्हणलं खंडोबाचे वाघे झालो कसे नाही कसे असं आम्हाला गाण्या तू सांग रे बाय गाण्यामधून सांगायचं आहे आग धनगराचे बानू जरा थांबा आग धनगराचे बानू जरा थांबा आणि तुझ्यासाठी देवाला धनगराचे बानू जरा थांबा तुझ्यासाठी देवाला धनगराचे बानू जरा थांबा तुझ्यासाठी देवाला अरे धनगराचे बानू जरा थांबा तुझ्यासाठी देवाला नजरेचा भानू तुझा नजरेचा भानू तुझा अरे नजरेचा भानू तुझा धनगरी भान तुझा धनगरी धनगरी भान तुझा धनगरी नजरेचा भानू तुझा नजरेचा भानू तुझा नजरेचा भानू तुझा तुझ्यासाठी देवाला धनगराचे बानू तुझ्यासाठी देवाला धनगराचे बानू तुझ्यासाठी देवाला धनगराचे बानू आणि तुझ्यासाठी देवाला प्रेमा
जगसाठी देवा लैला जगसाठी देवा लैला म्हणा धनगराच्या बानो जरा थांबना जगसाठी देवा लैला म्हणा धनगराच्या बानो जरा थांबना जगसाठी देवा लैला म्हणा चंदनपुरी गेला पाण्या भक्तीची कसोडी चंदनपुरी गेला पाण्या भक्तीची कसोडी चंदनपुरी गेला पाण्या भक्तीची कसोडी जेजुरी साजिगजी बनूबाईसाठी जेजुरी साजिगजी बनूबाईसाठी चंदनपुरी गेला पाण्या भक्तीची कसोडी चंदनपुरी गेला पाण्या भक्तीची कसोडी चंदनपुरी गेला पाण्या भक्तीची कसोडी भक्तीत झाला बोला भक्तीत झाला बोला मानू गे आणि तू जगसाठी देवा धनगराचे बानू तू जगसाठी देवा लैला धनगराच्या बानू जरा थांबना तू जगसाठी देवा लैला धनगराच्या बानू जरा थांबना जगसाठी देवा लैला म्हणा जगसाठी देवा लैला जगसाठी देवा लैला जगसाठी देवा लैला अशाप्रमाणे खंडोबाची वागी झालो पण माझा बारका जो दोस्त आहे ना तो तर माझ्यापेक्षा गाणी चांगले तालात म्हणतो मला काय म्हणायचं तुम्ही झाले खंडोबाचे वाघे कोणी बारका आहे ना बारका हे कोण आहे तो बी खंडोबाचाच वागे कोण आहे रे मी आईचा पोतरा हा पोत्रा मग तू आईचा पोतराजे काही पिस कुठे पिस काय म्हणली कुठे पिस पिस बाई घरी सोडून ठेवले हे वाल्याचे वारे वाव असं का मग मला उचक येतो आणि एक वारे वाव झाले वारे वाव असे बरं एक काम कर तू आईचा पोतराजे ना मग गाणं म्हणे मग तू कसं समजून पोतराजे म्हणून हा खरंय खरं मग गाणं म्हणू का बरोबर अरे वने गडाले बंगला बांधा बंगला थंडी छायाव मणिमाल बंगला थंडी छायाव मणिमाल वने गडाले बंगला बांधा बंगला थंडी छायाव मणिमाल बंगला थंडी छायाव मणिमाल हिरवण पिवळा लाल मणिमाल हिरवण पिवळा लाल मणिमाल बंगल्याला कलर दिला हिरवण पिवळा लाल मणिमाल हिरवण पिवळा लाल मणिमाल महिना दोन महिना दोन मणिमाल
पण ऐकलं भक्ती राजा जेव्हा नाम झालं दिवाची आळंदी झाली सर्व काही देवाची सेवा झाली म्हणून आपल्या भोळ्या भक्तानं तन मन धनानं सेवा केली आणि आपल्या दरवाजा समोर खंडेराची घटगादी मांडली 33 कोटी दिवाचा धावा केला 33 कोटी दिव जागरणाला बोलवून घेतले जागरणाला बोलून घेतले भाऊ त्याच्या नावाने आपापल्या घाटामध्ये स्थापन झाले दिवा आणि बाबारी सर्व काही देव आपण बोलवून घेतले पण अजून एक देव आपला बाकी राहिला त्या देवाला बोलून घेऊयात म्हणजे या ब्रह्मांडाचा ब्रह्मनाट्य श्रीकृष्ण भगवान असं आहे का चला करा म्हणा पूजा म्हणा दिवे लावून पट्टीदार पार्वती जटामध्ये गंगावती